श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 17 लहू कारभारी ही पालखी हनुमंत काशीनाथ दगडे करोळे तालुका पंढरपूर या ठिकाणी आहे भक्तांनो। एक दिवसासाठी तळ या सद्भक्तांनी मागणी केला होता आणि तब्बल 5 दिवस झाले ही पालखी या ठिकाणी आहे। बोला जय बाळूमामा। गावला 10 दिवस मी जात होतो त्या ठिकाणी मोठा उत्सव 7 दिवसाचा होता तिथे नाही का। त्या काळामध्ये भंडारा होता भंडारा आणि त्या भंडाऱ्याच्या त्यांचं सुद्धा भाग्य असेल भंडाऱ्याच्या निमित्तानं सप्ताह त्यांना घडला आणि बुडत आहे जन देखवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये केवळ येतात ते तुमच्या आमच्या उद्धारा करता येतात नाही का। आणि देवाला आणावं लागतं नाही का आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं। त्याचं कारण आहे देवाला का आणावं लागतं। या पृथ्वीवरती पाप वाढलं या पृथ्वीला पापाचा भार सण होईना की पृथ्वी त्या ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेवाकडे विनंती करते ब्रह्मदेवा आता म्हणजे पाप अधर्म होऊ लागला पाप होऊ लागलं ह्याचं म्हणजे मला काय बोजा सण होईना मग आता काय करावं लागेल तू त्वरित त्या परमात्म्याला शेषेवर पोहोचलेल्या त्या भगवंताला प्रार्थना कर आणि काय कर तर आमच्या निवारण करण्याकरता मूर्ती लोकांमध्ये अवतार घ्यायचा। कोण मूर्ती श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाश। देवाला बोलवायचं म्हटलं तर त्याला बोलवावं लागतं। ते बोलवत असताना त्या करुणास्वरामध्ये बोलवावं लागतं तेव्हा देव येतो त्याची स्तुती करावी लागते नाही का। तुकोबर आहे तर सांगतात धर्माची तू तुझे हाती पाप कोण तुझे हाती मज सोडून जाता परमापासून धर्माची ती मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी जातारा आणि कर्मापासून दुस्तरा देव येतो भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी संहारी ही देवाचं कार्य असतं आणि कार्य झालं की देव आपला सुद्धा अवतार समाप्त करतो। तुम्हा आम्हाला यावंच लागतं। काय यावं लागतं त्याचं कारण आहे कर्म। आपण जाताना काय घेऊन जातोय केलेलं कर्म। मग चांगला असेल तर पुन्हा जन्म मिळतो चांगलं कर्म भोगण्याकरता आणि वाईट कर्म केलं असेल तर पुन्हा वाईट कर्म भोगण्याकरता आपण पुन्हा मूर्ती लोकांमध्ये जन्म घेतो जातो। जन्म घेणे लागे वासनेच्या जशी आपली वासना असेल शिल्लक राहिलेली तीच वासना भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो। एकनाथ महाराज सांगतात केले कर्म झाले त्याची भोग आहे उपासने मेले आयुष्य किती नाही का। जे आपण कर्म या जन्मामध्ये करू ती कर्म भोगण्याकरता पुन्हा आपल्याला जन्म मिळत असतो दादा। मग वाईट कर्म केलं असेल तर वाईटच कर्म भोगावं लागेल। मग आपण म्हणतो का अहो मी तर म्हणतो देवा आंगजी पंढरपूर वारी करतोय प्रत्येक महिन्याची वारी करतोय बाळूमामाला जातोय आळंदीला जातोय काशीला जातोय मथुरेला जातोय द्वारकेला जातोय नाही ते तीर्थयात्रा करतोय पण आमच्या जीवनामध्ये दुःख का। कारण आहे दादा दुःख येण्याचं केले कर्म झाले पूर्वी जन्मामधला भोग आहे नाही का। मला सांगा दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्याला कळेल।
सीतामाई पूर्वीच्या जन्मामध्ये राजाचीच मुलगी होती आणि राजाची मुलगी असल्यानंतर राजवाडा राजवैभव होतं. राजा मुलीला काय कमी आहे आणि त्याच गावामध्ये त्या भविष्य बघत बघत चालला होता आणि भविष्य बघत चालला असताना त्या वाड्या समोरनं चालवताना भविष्य बघायचंय का ते सीतेच्या कानावरती शब्द आला आणि आल्यानंतर त्या सीतेनं त्या हाक दिली त्या भविष्यकाराला, अहो बाबा इकडे म्हणले. आल्यानंतर बसला आणि बसल्यानंतर ती त्या भविष्य बघत होता. त्यात होतं काय होतं तर पोपट होता आणि मैना, पोपट आणि मैनेची जोडी होती आणि त्याच्यावर तो भविष्य बघत होता. पण सीतेला काय झालं होतं तर ती मैना आवडली होती. त्या भविष्यकार दादाला म्हणते, दादा ही एवढी मला मैना देतोस का? ती भविष्यकार दादा म्हणतो, सीतामाई दिले असते पण ह्याच्यावर म्हणलं माझा उदरनिर्वाह, ह्याच्यावर भविष्य बघतो 4-2 रुपये 10-5 रुपये येतात, त्याचा उदरनिर्वाह मी त्याला भागवतो. मी काय तुम्हाला ही महिना देऊ शकत नाही. नाही म्हणजे काही जर केलं तरी महिना द्यावीची लागेल. राज्य हाट, बाल हाट आणि स्त्री हाट ही पुरवावाच लागतो नाही का. त्या न्यायानं लहानसा मुलगा असेल आईपाशी काय करतो हाट करतो ना, आणि मला नाही आई ती मला तीच वस्तू पाहिजे. त्या आईला काही करून ती वस्तू त्या लेकराला द्यावं लागतं तेव्हा ती लेकरू शांत होतं. राजा असेल, राजाने जर प्रजेकडे हाट केला तर त्या प्रजेला सुद्धा राजाचा हाट पुरवावाच लागतो. आणि स्त्रीने जर आपल्या पतीकडे हाट केला तर आपल्या पतीला सुद्धा आपल्या पत्नीचा हाट पुरवावाच लागतो. तशी राजाची मुलगी होते आणि काही केलं नाही कारण मला महिनाच पाहिजे म्हणायची. शेवटी नईला झाला आणि त्या भविष्यकारा सांगितलं, बोल म्हणजे तुला किती पैसे मिळतात दररोज? तुला म्हणले पुन्हा आता इथून पुढं ही पिंजरा आणि पोपट आणि महिना घेऊन कुठल्या गावात फिरायची गरज नाही, एवढं धन देते म्हणले तुला. मोहरा दिल्या म्हणजे 200 बोलले, काय आपल्या द्यायचं का घ्यायचे कीर्तनात आहे का नाही. आणि मग ती गेला आणि ती एकटी महिना देऊ शकत नाही म्हणजे पिंजरा पोपट आणि महिना ही समजूच तुम्हाला राहू द्या. ती भविष्यकार दादा निघून गेला आणि निघून गेल्यावर पण त्या सीतेला त्या जानकीला काय आवडलं होतं, ती मैना आवडली होती, पोपट तिला आवडला नव्हता. आणि मैना थोडी पोपट पिंजऱ्याच्या बाहेर काढला, दरवाजा लावला पिंजऱ्याला आणि पोपट सोडून दिला. पोपट उडवून गेला आणि मग सीता जानकीनं काय करावं, ती फळं आणावी, त्या पिंजऱ्यात ठेवावी, त्या मैनेला खाऊ घालावं, पाणी ठेवावं. पण ती मैना काही कशालाच तोंड लावत नव्हती. का? पतीचा आणि पत्नीचा योग घडला. त्या पतीसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू गाळत होती. कोण? ती मैना. आणि पोपट काय करायचं, राज वाट होती, गरक्या मारायचा, त्यांच्या भाषेत चिव करत त्याचा संवाद व्हायचा. आणि इकडं मैनेचा जीव तळमळ करायचा. का? माझ्या पत्नीपासून मला वेगळं केलं आणि अन्नाचा त्या फळाचा पाण्याचा त्याग केला आणि त्याग करत असताना शाप दिला. आमच्या पती पत्नीमध्ये तू अडथळा आणला आणि आमची दोघांची तटातूट केली. पुढच्या जन्मामध्ये तुलाही तुझ्या पतीची आणि तुझी सुद्धा तटातूट होईल. नाही का? ही शाप कोणी दिला? त्या महिनेने शाप दिला. कर्म सांगतो झाला मी. आणि कालांतराने पुन्हा जनक राजाची मुलगी जानकी आणि दशरथ राजाचा मुलगा प्रभू रामचंद्र यांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर पुन्हा प्रभू रामचंद्राला राजा अभिषेक त्या होणार, अयोध्येचा राजा होणार. आता उद्या राज्याभिषेक आहे सकाळभरी, पण 2 वर्ष शिल्लक होतं कैकेयकडं. आणि कैकेयच्या महालात गेल्यानंतर चालायचं नाही म्हटले असं. मग एका वरानं म्हणले रामाला वनवास 14 वर्षाचा आणि एका वरानं भरताला राज्याभिषेक, हा अयोध्ये नगरीचा राजा भरत होणार. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर नाशिकमध्ये पंचवटीमध्ये पर्णकुटी केलेली आहे आणि तिथं त्यांचा बराच दिवस मुक्काम होता. एक दिवस असा आला की त्या पर्णकुटी समोर सकाळचं ऊन होतं, कवळं ऊन पडलेलं होतं आणि एक हरण चाललं होतं. त्या हरणाकडं त्या सीतेचं लक्ष गेलं आणि सुंदर, आधीच हरण दिसाय सुंदर असतं, त्यात पुन्हा कवळी किरण सूर्याची आणि तिथं गोड दिसू लागलं. आणि सीतेला वाटलं
ह्या हरणाच्या कातड्याची मला जर चोळी केली तर किती छान दिसेल, नाही का? ती मनात कल्पना निर्माण झाली. एवढा मोठा देव होता तरी सुद्धा सीतेची ती महाशा त्या हरणाच्या कातड्यावर गेली. दादा मग तुमचं आमचं कशा कशावर आशा जाते, मग तुम्हा आम्हाला किती दुःख भोगावं लागेल, नाही का? आणि मग ती प्रभूकडे आपल्या पतीकडे हात केला कुणी, जानकीनी. काही करा, हे हरण आहे ना म्हणले, त्या हरणाच्या कातड्याची म्हणली मला चोळी शिवायची, म्हणली मला सुंदर दिसेल. प्रभू म्हणतात आगाशी ते कशाचा बी हात करू नाही म्हणली, मला पाहिजे म्हणली. ती हरण नसून ती काय होता, मायावी हरण होता, मारीची मामा होता, आणि त्यानं हरणाचं रूप धारण केलं होतं. दादा आणि काही केल्यानं स्त्री हात मगाच बोलून गेलो, स्त्री हात पुरवावाच लागतो पतीला. हात धरून बसली सीता. बघा आपल्या पतीकडे कुठला हात करावा आणि किती हात करावा, आणि हात केल्यानंतर पुन्हा परिणाम काय भोगावा लागतात हे ऐका पुढं. आता हात करून बसले, आणि हात करून बसल्यानंतर शेवटी नईला जाय, आणि प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या माग बाण घेऊन सुटले. आणि सुटल्यानंतर हरण पुढं प्रभू माग, हरण पुढं प्रभू माग. दिसनांना झालं, लवणाच्या त्या तणाच्या आड गेले, आणि प्रभूंनी बाण मारला. बाण मारला की ते हरणाचं रूप सोडून दिलं, आणि मायावी मारूची राक्षस दिपाडच्या दिपाड रूप धारण केलं. आणि तेवढ्यामध्ये कापट्य केले कुणी त्या मारूच्या मामाने, आणि हाक मारली, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. ही जानकीच्या कानावरती शब्द आले, आणि जानकीला वाटलं सीतेला की आपल्या प्रभूवर काहीतरी विघ्न आलं असावं, म्हणून तर असं प्रभू आपल्या भावाला हाक मारतोय. आणि ती जानकी म्हणते, लखनजी भाऊजी काहीतरी तुमच्या दादावर विघ्न आला असावं, आणि नक्कीच म्हणले ते तुम्हाला हाक मारताय, त्वरित जावा तुम्ही. लक्ष्मण दादा म्हणतो, वहिनी तुम्हाला वेळ लागलं का काय? सर्व इग्नाचा बाप आहे म्हणजे माझा दादा, आणि त्याच्या पुढे इग्न काय करतात? पुन्हा तसाच आवाज येऊ लागला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. लक्ष्मण काय हाले ना, आणि सीता नाही त्या, पुन्हा लक्ष्मण जाईना म्हटलं. सीता नाही त्या शब्दामध्ये लक्ष्मणाचा छेड करू लागली, बोलू लागले, भाऊजी मला माहित आहे तुम्ही का जात नाही, माझ्या प्रभूला तिकडे काहीतरी व्हावं, प्रभू तिकडे राहावं, मरण पाहावं, आणि तुम्हाला वाटतंय की प्रभूची पत्नी म्हणजे मी तुम्हाला असावी, अशी तुमच्या मनामध्ये अभिलाष आहे, म्हणून तुम्ही इथनं घर जागा सोडत नाही. कोण बोलते? सीता बोलते. आता काय करावं, इकडं आड आणि इकडं हिर जावं, तर ही आज्ञा आहे आपल्याला. लक्ष्मणाला सांगितलं होतं प्रभूने, लक्ष्मणा इथनं हलूच नको, ना जावं तरी भाऊजे अशी बोलतोय. आता नेमकं ऐकावं कोणाचं? अशा प्रसंगामध्ये माणूस सापडला ना दादा, काहीच कळत नाही. पण पुन्हा नाही त्या शब्दामध्ये ती सीता बोलू लागली, आणि सीता म्हणू लागली, भाऊजी मला माहित आहे तुम्ही का जात नाही. नईला झाला आणि लक्ष्मण गेले, पण वहिनी मी इथं रेष वडतोय, या रेषेच्या बाहेर तुम्ही येऊ नका, आम्ही येतो. ठीक आहे. लक्ष्मण गेले, आणि इकडं रावणानं डाव साधला. भगवी वस्त्र प्रदान केले, आणि भिक्षान देई माई म्हणून त्या पर्णकोटी समोर रावण आला. आणि आल्यानंतर रावण चालला, सीतामाई त्या दारातच होती, उभा होती पर्णकोटीच्या. रावणाला म्हणले ही म्हणले आत. रावण त्या रेषेपाशी आला की जाळ व्हायचा मोठा. रावणाला तिथनं आत प्रवेश होत नव्हता. रावण पुन्हा बोलत, तुला तू इकडे तिकडे येऊ शकत नाही, इकडं यायचं असेल, भिक्षा द्यायची असेल तर दे, आणि नसेल द्यायची तर सत्व हरलं म्हणून सांग. शेवटी नईला झाला, आणि सीता रेषेच्या बाहेर पाऊल टाकला, भिक्षा द्यायला लागली, रेषेच्या बाहेर पाऊल टाकला. तेवढ्यात रावणाला डाव सावडला, उचलल्याची लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेली, आणि 6 महिने प्रभूपासून वेगळं राहावं लागलं. का राहावं लागलं? पूर्वी जन्मातलं कर्म होतं. त्या महिनेने शाप दिला होता, म्हणून केले कर्म झाले, त्याची भोगा आले, म्हणून
मला जन्माला यावं लागतं. कर्म आपलं कर्म असेल ती कर्म भोगण्याकरता, वासना जी असेल ती वासना भोगण्याकरता पुन्हा जन्म मिळतो. आणि संत महात्मे येतात ती केवळ केवळ तुमच्या आमच्या उद्धारा करता येतात. मग ती कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताय. आम्ही कुठून आलो? संत महात्मे वैकुंठाहून येतात ह्या मूर्ती लोकांमध्ये. काय त्यांचं येण्याचं प्रयोजन असतं? अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन. जड जीव ह्या जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्म्याचा अवतार असतो दादा हो. म्हणून बाळू मामा सुद्धा तुम्हा जड जीवाचा उद्धार करण्याकरता त्यांचा सुद्धा अवतार आहे. आणि नुसतं त्यांचा अवतार म्हणून आत्मापुरात थांबले नाहीत, तर पुऱ्या जगामध्ये, पुऱ्या भारत देशामध्ये, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची स्वारी असते. आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये, प्रत्येकाच्या बांधावर, प्रत्येकाच्या घरापर्यंत बाळूमामाची स्वारी पोचती दादा. कशा करता? बुडता हे जण केवी डोळा आणि येतो कळवळा. म्हणून या संत महात्म्याच्या अंतकरणामध्ये कळवळ असतो दादा. देव येतो पण भक्ता करता नसतं, वैर्या करता नाही. देव येतो फक्त भक्ता करता. पण संत महात्मे मग पापी असो, भक्त असो, कुणीही असो, प्रत्येकाला देण्याकरता, प्रत्येकाचा उद्धार करण्याकरताच संताचा अवतार असतो. ते जगद्गुरु तुकोबर आहे. त्यांचं उपकार सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. जगद्गुरु तुकोबराच्या संत महात्म्याचे उपकार सांगतात. देवापाशी सुद्धा भेदभाव आहे पण संतापाशी भेदभाव नाही. या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंताची सकळाशी येते आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग कसं बी असाल पण तुम्ही या, नक्कीच तुमचा उद्धार होईल. ही संताकडची शिकवण आहे, संतांचे उपदेश आहे दादा. देव येतो पण धक्का करता दिसता येतो नाही का? म्हणून तर काय सांगू आता, संतांचे प्रकार मज निरंतर जागविते. अहो तुकोबारायाने काय केलं माहित आहे का? कसंही सांगेल त्या जनाला कळलंच नाही का?
लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ हा सुख सोडा स्वर्गी नाही किंवा असं अनेक तुकोबरायांनी सर्व अंगाने या समाजाला सांगितलं पण कोणी ऐकाय तयार नाही. आणि मग काय केलं तर तुकोबरायांनी टोपल्यामध्ये देव घेतला आणि देव घेऊन टकोऱ्यावर ते टोपलं घेतलं आणि प्रत्येकाच्या घरोघरी तुकोबराय गेले आणि घरोघरी जाऊन तुकोबराय म्हणू लागले, देव घ्या कोणी देव घ्या कोणी. पण लोक बघाही तयार नाही. आयताला घर पुसोनी नाही का. बाळू मामाला कोणी बोलवलंय का आता इथं. पण येतो कळवळा म्हणून ह्या जड जीवाचा ह्या समाजाचा कळवळा आहे. आणि खर तर बाळूमामाचा अवतार असेल तर या दीन दुबळ्यांच्या जड जीवाचा उद्धार करण्याकरताच त्यांचा अवतार आहे. संत महात्म्याचा अवतार ज्याच्या करता. आणि मग तुकोबरायने काय करावं, प्रत्येकाच्या घरासमोर जावं. देव घ्या कोणी देव घ्या कोणी. आयताला घर पोचवणी. पण ती घरची माणसं म्हणायची देव न लगे देव न लगे. का न लगे का नको म्हणताय देव. तर साठवणीचे हृदय जागे. अहो तुकोबराय तुमचा देव घेऊन ठेवायचा कुठं. आमचं घर गच भरलंय म्हणले आणि तुमचा देव घेऊन ठेवण्याकरता जागाच नाही. मग सज्जनावर देव राहण्याचं ठिकाण कोणचं आहे. देहदेवाचे मंदिर आहे का. आत बाहेर निर्मळ देवाच्या राहण्याचं ठिकाणी हृदय आहे. दादा हृदयबंदी खाना केला ना आत विठ्ठल कोंडीला. पण हृदय स्वच्छ पाहिजे नाही का. त्या हृदयामध्ये अनेक विकार भरला असतील तर मग कसं देव घेण्याकरता ती प्रवृत्ती होती. होणार नाही ती. काम क्रोध केले घर रीते. काम क्रोधाने गच्च भरले म्हणले आमचे मंदिर ही घर. पण मग ह्याला रीत कसं करायचं तुकोबराय. तुकोबराय गोड सांगतात, तुका म्हणे देह धरिला विठ्ठल. तुका म्हणे धरिला विठ्ठल. तुका म्हणे चित्तामध्ये हृदयामध्ये देव ठेवायचा असेल तर त्याच्या करता काम क्रोध लोभ मद मचर दंभ अहंकार शिड विकार आहे. त्याला पहिलं बाहेर काढावं लागेल. मग ती कशाने बाहेर निघतात हो तर नामस्मरणाची. तीच नामस्मरण करण्याकरता सांगण्याकरताच संत महात्म्याचा अवतार असतो. म्हणून तर बावळे मामा आपल्या या करुणगाव या दगडे भाऊंच्या इथं आज त्यांची स्वारी आलेली आहे.
त्यांचं प्रयोजनच असतं. म्हणून काय सांगू अशा संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती अशा संत महात्म्यांना काय द्यावं ही तुकोबरा अभंगाच्या दुती चरणा सांग. काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता पाही जीव थोडा. या संत महात्म्यांच्या चरणावरती माझा देह जरी वळवून टाकला तरी सुद्धा त्या संताचा उपकार फेटणार नाही. काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई आणि ठेविता हा पाय जीव थोडा. असे संत महात्मे असतात की बघा रामायणात मधले प्रसंग आहे. हनुमंतरा सर्व वानर सेना लंकेमध्ये प्रवेश केला, रावणासंग युद्ध केलं, रावणाला मारलं, सर्व त्या लंकेचा नाश केला आणि पुन्हा माघारी फिरले. बिभीषणाची लंका देऊन टाकली, राज्याभिषेक केला. पुन्हा त्या सुग्रीवाला त्यालाही गादीवर त्याच्या बसवलं आणि आता म्हणले प्रभू रामचंद्र आता अयोध्येकडे स्वारी करणार. सर्व वानरसेना म्हणले प्रभू आम्ही मानवाचा म्हणले राज्याभिषेक बघितला, वानराचा म्हणले राज्याभिषेक बघितला, पण म्हणजे राक्षसाचा राज्याभिषेक बघितला, वानरांचा बघितला, पण मानवाचा म्हणजे देवाचा राज्याभिषेक मला बघायचा आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर संग येतो म्हणले. कोण? सर्व वानर सेना. प्रभू म्हणले चला. सर्व वानर सेना घेऊन प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले आणि प्रभू रामचंद्र राजा त्या गादीवरती बसले. राज्याभिषेक झाला आणि राजा झाल्यानंतर आता एवढं कार्य केले समजा वानर सेनेच्या भक्ताने, म्हणून जसं कार्य तसं प्रभूने बक्षीस ठेवलं होतं आणि सर्वांना बक्षीस वाटण्याचं बक्षीस वितरण चालू केलं. सर्वांना बक्षीस देऊन टाकले. पण राहिले आमचेच खरं जनक काम केलं होतं तोच राहिला. कोण? हनुमंतराय. आणि हात जोडून त्यांच्या चरणापाशी आहे आणि सर्व वानरसेनाला बक्षीस दिली. वानरसेना निघून गेली. हनुमंतराय घालले नाही ते त्यांच्या चरणापाशी हनुमंतराय. आणि मग सीता जवळ आली आणि सांगते आपल्या पतीला का हो म्हणजे तुम्ही सर्वांना बक्षीस दिले आणि ज्यानं खरं काम केलं त्यालाच तुम्ही काय दिलं नाही. प्रभूचं उत्तर गोड आहे बघा. जानकी अगं ह्या म्हणले हनुमंतरायला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही म्हणले. काय देऊ याची व्हावे उत्तर आहे. ह्याच्या म्हणजे ह्याने केलेल्या कामातून उत्तीर्ण होण्याकरता माझ्याकडे द्यायला काहीच नाही. कोण म्हणतात? जगाचा मालक प्रभू रामचंद्र. मग असं करा म्हणले माझ्याकडे एक वस्तू आहे मी देऊ का? चालतंय ती. काय वस्तू आहे? तर म्हणले माझ्या माहेरनं आल्याला म्हणले नवरत्नाचा हार आहे म्हणले आणि ती हार म्हणले हनुमंतरायला देते म्हणले. आता माहेरची एखादी वस्तू असली तर आपल्या बघा त्या महिला मंडळाला माहित आहे कुठलीही वस्तू असू द्या त्या वस्तू लय प्रेम करणार लय. एखाद्याने गाय देऊ दान बापानं पण ठीक आपल्या घरचे गुरु असतील गाय असतील पण जास्त प्रेम त्या माहेरच्या गायीवर. हे गायचं सोडून द्या माहेरचं कुत्र जरी असलं तरी आमच्या महिलाचं प्रेम असतं नाही का ही माहेरची वस्तू आहे. मग त्या सीतामाईला अभिमान चालला माझ्या बापानं म्हणले मला हार नवरत्नाचा दिलाय आणि मी देते म्हणले. हनुमंतरायाला बोलून घेतले. हनुमंतराया तुझ्या प्रभूने तुला काहीच नाही संदेश बक्षीस दिली प्रभूकडे काही शिल्लक राहील नाही मी देते म्हणले तुला. तो मोठं काम केलंय म्हटले आणि आपल्या गळ्यातला हार काढला नवरत्नाचा
आणि हनुमंतरायाच्या गळ्यात टाकून दिला. हनुमंतराय उड्या मारावं लागले आणि एका मोठ्या दगडावरती जाऊन बसले. आणि जाऊन बसल्यानंतर ते हार पाहतात हनुमंतराय. आणि नवरत्नाचा हार म्हणजे काही सोपा आहे का? आणि ते नवरत्नाचा हार एक एक मणी काढावा, फोडावा, दातात धरावा आणि फोडावा आणि ते फोडून पाहावं. ती सर्व लक्ष कोणाकडे कोणाचं सीतेमाईच्याकडे पाहत होते. बरंच हाच मणी फोडलं. सीतेला आला राग. एक तर म्हणले प्रभूने तुझ्या काय तुला दिलं नाही, मी दिलं हे म्हणले माझ्या माहेरचा हार. आणि तेही म्हणले तुला म्हणले माकड काय त्याला ज्ञान असतं म्हणले. आणि ती मी म्हणले तू फोडून टाकतोय. अरे काय पाहतोस म्हणले त्या मण्यात. हनुमंतरायाचं उत्तर गोड आहे बघा. ह्या मण्यामध्ये माझा प्रभू आहे का ते पाहतोय म्हणले. येड्या माकड ते माकड म्हणले, मण्यात कुठं प्रभू असतो का म्हणले. कोण म्हणते सीता तुझ्या तर म्हणले आहे का? हो आहे म्हणले. मग आहे तर जाओ. कोण म्हणते? सीता माता. आणि हनुमंतरायने एक पाय पुढे एक पाय माग आपल्या दोन्ही नकाने आपली छती फाडली. आणि निस्ता प्रभूच नाही, राम लक्ष्मण आणि सीता तिघही त्या सीतामाईला दिसली. सीतेचा गर्व हा हरण झाला आणि नमस्कार केला. आणि प्रभू ती पाहत होते. सांगत होतो का नाही तुला नको अहंकार तू म्हणले आणू. अहंकार जो नाडीला तुका म्हणे वाया गेला. अरे अहंकार देवाच्या पत्नीचाही अहंकार देवाला सण होत नाही. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अहंकार कधीच मानून जाता. म्हणून काय द्यावे त्याची व्हावे उत्तर आहे. म्हणून तर प्रभूने दिलं नाही का. किती जर दिलं असतं तर त्या हनुमंतरायाचे उपकार माझ्या कुंड संपत नव्हते. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. आणि ठेविता हा पाय जीव थोडा विठोबार कुमाई. सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय देव त्याशी व्हावे उत्तराय ठेविता पाय जीव थोडा. आणि संत ह्याच्या पुढे जाऊन सांगतात सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी साया असं शिकविती. संत बोलतात ते खरंच होतं. बाळूमामाजी जे बोलले ते खरंच झाले त्यांच्या चरित्रामध्ये आहे बघा. बाळूमामाच्या मुखातून शब्द निघाला एखाद्याला जर सांगितला तर ती खराच ठरत होता आणि आजही खरा ठरतो नाही का. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. आणि ठेविता हा पाय जीव थोडा. एवढंच नव्हे तर संत महात्मे तुम्हा मामावर दया करतात नव्हे तर गाय असते ना, गायचं आपल्या येणारी गाय असावी त्या वासरावर किती प्रेम असतं त्याच्या पुढं संताचं प्रेम तुमच्या आमच्यावर असतं का. या समाजाचं हित व्हावं म्हणून करता तरी बाळूमामाची स्वारी. आज ह्या शेतात तर उद्या त्या शेतात, उद्या त्या गावात तर परवा दिवशी त्या गावात. का ह्या जनाचं उद्धार व्हावा, ह्या जगाचं कल्याण व्हावं ह्याच्या करता मामाची स्वारी आहे दादा नाही का. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव घरा आला देव आपल्या घरी आला आणि त्याची सोडोपचार पूजा करावे दादा आहे का नाही आहे का. पुढे आरंभली कथा नाही
कथाच आहे कीर्तन कथा. गंधमाळा बुकम अक्षिताम अक्षिता अक्षिता देवघरा आला म्हणून सहज बोलणे हितोपदेश आणि करुणी सायास शिकविती नवे नवे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जेन. म्हणून संताने सरिता केलो तैशा परी चंदन आणि बोरी व्यापली या गुणदोषी येते न विचारी काय आणि ठाव दिला पाया संताकडे भेद नसतो. म्हणून यारे यारे लहान थोर मगाच बोलून गेलो. म्हणून संत मात्र त्या चंदनासारखे असतात. चंदन स्वतः झिजत पण दुसऱ्याला शीतळ करत. संत महात्मे स्वतः त्रास घेतात पण तुम्हा आम्हाला सुख देतात नाही का. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे आणि तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. ज्ञानेश्वर शरमा